लक्ष द्या. सणांची वाट बघण्यात वेळ जाईल. इकडे लक्ष द्या. त्या बाकीच्या ताई जोपर्यंत त्यांचे दोन हात वरती येत नाही ना तोपर्यंत आपण टाइमपास करू. सो प्लीज इकडे लक्ष द्या की आपण लेवल झिरो साठी खास बोलतोय. लेवल झिरोचे आधीची जी बॅच होती, मार्चची बॅच होती, त्या मार्चच्या बॅचचे, मेच्या बॅचचे, अजून तुम्हाला दुसऱ्या बॅचचे पण पाहिजे असतील तर पूर्ण आठवडाभर इंटरॉक्टिव्ह व्हिडिओ जर पाहिजे असतील तर मी ते देऊ शकतो तुम्हाला अजून पण. आणि युट्यूबवर पण अवेलेबल आहेत. कारण पहिला आठवडा आपण इंट्रोडक्टरी, की बाबांनो तुम्हाला जमत असेल, उमजत असेल, हाऊस म्हणून कुठेतरी 50-60 हजार रुपये तुम्ही घालवणार होते, वाया घालवणार होते, आणि नंतर लक्षात येतं की हे डोक्यात उतरतच नाहीये, आणि मग नंतर पश्चाताप होतो, आणि मग लक्षात येतं की हा आपला पिंडच नाहीये अबॅकस शिकणं आणि शिकवणं. पण तोपर्यंत कुठेतरी तुम्ही 60-70 हजार रुपये फ्रँचायझीच्या नावाने घालवलेले असतात, ॲग्रीमेंट केलं असतं, पैसे गमवलेले असतात. पण ब्रेन ट्रेन एज्युकेशन एक संस्था अशा एक प्लॅटफॉर्मवर आपल्याला उपलब्ध करून देते की पहिले या, शिका, उमजत असेल, पटत असेल, जमत असेल तर मेंबरशिप घ्या आणि पुढचा प्रवास सुरू करा. ओके, ही एक संकल्पना घेऊन आपण टीचर ट्रेनिंग करतो. म्हणजे इथं पुन्हा परत रिव्हर्स मोड कुठला नसतो की तुम्ही सर्व, तुम्हाला जमतंय, तुम्हाला इंटरेस्ट आहे, हे सर्व शिकायला इंटरेस्ट वाटतो, पुन्हा परत कृपा करून करतो. जर कॅमेरा ऑन ठेवायचा असेल तर मीटिंगमध्ये राहा, नाही तर मी तुमच्यासाठी टाइमपास करतोय, नाही तर अदरवाईज लेफ्ट व्हा. म्हणजे मला लक्षात येईल की माझ्यासमोर 10 जण आहेत, 5 जण आहेत, तेवढ्यांनाच मला शिकवायचंय. इट इज अ नॉट अ टाइमपास प्लीज, एव्हरी वन प्लीज. सो पुन्हा परत एकदा सांगतो की हा एक आपण एक सेट, माइंड सेट करून घेतो, इंटरेस्ट तयार करून घेतो, आणि मग आपण आपण टीचर ट्रेनिंगला सुरुवात करतो. तसंच जेव्हा तुम्ही, तुमच्या मनात पण हाच एक प्रश्न असतो, दिव्याताई, कृष्णाताई, तुम्हाला मराठी समजलं असेल तर समजून घ्या. आपण जेव्हा मुलांना शिकवण्यासाठी जातो तेव्हा आपण हाच एक मेसेज घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत जातो, पालकांपर्यंत जातो, किंवा वेगवेगळ्या संस्थांपर्यंत जातो की आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नॉलेज देऊ शकतो. त्यावेळेस आपल्याकडे झिरो रिसोर्सेस, फक्त नॉलेज आहे आपल्याकडे, आणि असं नॉलेज येतं आपल्याकडे की आपण झिरो रिसोर्सेस, नो कॉस्ट बेस एज्युकेशन अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकू शकतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं की संकल्पना पण उद्देश याच्यासाठी आहे. कारण मुलं कुठल्या तरी फ्रँचायझीज बेसमध्ये कुठेतरी टी शर्ट मिळणार आहे, एखाद्या विद्यार्थ्याने कुठल्या तरी ब्रँडचं टी शर्ट घातलं म्हणून झुंडच्या झुंड त्या क्लासमध्ये ऍडमिशन घेते, ही मानसिकता चुकीची आहे. या मानसिकतेच्या आपण विरोधात आहोत. कुठंतरी बॅग मिळते म्हणून झुंडच्या झुंड जाऊन ऍडमिशन घेते, या आपण मानसिकतेच्या विरोधात आहोत. पण खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही झिरो रिसोर्सेस, काही नसताना पण शिकण्याची मानसिकता पाहिजे. आणि जर तुम्हाला येत असेल, जर खरोखर इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला उमजत असेल, तर ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मधून लक्षात येतं. जसं आपण सांगतोय की आता ते पण तुमच्या ऍक्टिव्हिटीज मधून लक्षात येतं. प्लीज बसा दिव्याताई, लवकर ठरवा काहीतरी एक जागा, प्लीज अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट प्लीज, एव्हरी वन. प्लीज, काय चाललंय नुसतं हालचाल हालचाल, काय ते ठरवायचं एका ठिकाणी ठेवायचं आणि बसून घ्यायचं ना ताई. प्लीज 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 प्लीज, मला 25 जणांवरची नजर माझी अशी गोल गोल फिरत राहते. प्लीज अंडरस्टँड. सो प्लीज, व्हॉट आय से, की असा एक मॉड्यूल आपण घेऊन जातो. मग ते बेसिक कुठली तरी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची स्कूल असेल किंवा हाय लेवलची इंटरनॅशनल स्कूल असेल. म्हणून तुम्हाला मी हे का या हा सर्व पुन्हा पुन्हा परत सांगतोय, बिकॉज तुम्हाला सुद्धा या मोडमध्ये जायचंय की मला 10-15 तारखेला मला अबॅकस क्लास स्टार्ट करायचा आहे. आणि तुम्हाला 60 हजार रुपये जरी भरले तरी ते एक कुठल्या तरी लेवलचं ट्रेनिंग देतात. पहिले मानसिकता तुमची सांगतो. 60 हजार जरी भरले, 70 हजार भरले, काही तर 95 वाले पण आहेत महाराष्ट्रामध्ये. कुठला तरी आहे तो बाबा कोल्हापूर सोलापूरचा खासदार, एक खासदार त्याची ऍड करतो, एक अभिनेता ऍड करतो, 95 हजार रुपये घेतो. 95 हजार रुपये घेतल्यानंतर पण एक लेवलचं ट्रेनिंग देतात आणि सांगतात की आता पुढचे 40 ऍडमिशन करा. 40 ऍडमिशन मधून 4.5-5 काय घ्यायचे ते घ्या. 1,500-1,500 रजिस्ट्रेशनचे, विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनचे. आता ते रजिस्ट्रेशन का लागतं ते आपल्याला अजून आयुष्यात कळलं नाही. हा सर्व बनवा-बनवीचा सर्व कार्यक्रम आहे. जे आहे ते स्पष्ट बोललं की थोडंसं विचित्र वाटतं. पण रजिस्ट्रेशन म्हटलं की ते पुन्हा परत बनवा-बनवी आहे. पालकांना
खिशातून अलगद पैसे काढण्याचं साधन आहे. मी लेव्हल जरी म्हटलं अबॅकसच्या, याला सुद्धा मी हेच मॉड्यूल म्हणतो. पालकांकडनं टप्प्याटप्प्याने खिशातून काढण्याचं साधन म्हणजे लेव्हल. पहिले लेव्हलचं भूत काढून टाका तुमच्या डोक्यातून. पण जो एकलव्य असेल, जो सेल्फ लर्नर असेल, त्याला काय लेव्हलची गरज आहे, त्याला काय क्लासची गरज आहे, ते तुमच्यात पण एकलव्य आला पाहिजे. आणि म्हणून हे सांगतोय, खऱ्या खऱ्या जर सिस्टमने गेलो, पण एक साधन बनवलंय. पण या साधनाच्या जर वेगळ्या आपण स्वरूपात गेलो मार्केटमध्ये, तर मग लोक आपल्यावर टॅग लावतात की तुम्ही बोगस आहात का, तुमचं बनवाबनवीचं आहे का. म्हणजे जे लुटतात ते राईट असतात, आणि जे खरं सांगतात ते बनवाबनवीचे होतात. ही मार्केटमधली फॅक्ट आहे. कारण तुमच्याकडे ऍडमिशन घ्यायला येणार तेव्हा पालकच म्हणणार तुमच्या किती लेवल आहेत, त्याच्या तर 10 लेवल आहेत. मग तुम्ही 10 लेवल का नाही शिकवत. तुम्ही सांगितलं नाही माझ्याकडे 5वीतल्या मुलाला 5च लेवल आहेत. मग त्यांना डाऊट येतो की आमचे पैसे कमी खर्च होणार आहेत, म्हणजे यांचं बोगस आहे का काय. अशी परिस्थिती मार्केटमधली. किंवा पालकच भूत घेऊन येतात, सर्व 10 लेवल शिकवणार आहेत का. नाही, मग आमच्या मुलाला पहिल्यापासून करायचंय. पण आपलं मॉड्यूल किंवा आपली जी ट्रस्ट आहे किंवा आपल्याला जे इथिक्स आहेत ते एकदम प्रॉपर पाहिजे. म्हणून आपण कुठलेही टी शर्ट देत नाही, कुठलाही बॅग देत नाही. ऍडमिशन घेऊन मुलाला करायचं असेल तर आपल्याला जे काही 100, 125, 150 रुपयाचं जे काही बुक आहे, त्याच्याबरोबर सुरुवातीला एक अबॅकस टूल लागतं. ते आपल्याकडे एक बॉक्स बरोबर बॉक्ससह असं 100 रुपयाचं एक टूल असतं. आणि त्याच्याबरोबर जे काही बुक्स असतात आपले, ते बुक्स असतात.